जय भीम नमो बुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। नांदेड शहरात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमधील अर्धवट सर्वे व पूरग्रस्तांमध्ये सरसकट लोकांना आर्थिक मदत वितरित न केल्यामुळे नांदेड वाघाळा महापालिकेतील सर्व काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकांच्या वतीने खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले। मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचं नगरसेवकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं। आज नांदेड शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे 2 महिन्यापूर्वी अतिवृष्टी झाली आणि गोदावरीला महापूर आला, त्यामुळं शहरातील सखल भागामध्ये प्रत्येक घरात पाणी शिरलं आणि त्याचे जे काही अनुदान देण्यासाठी पंचनामे झाले ते पंचनामे योग्य झाले नाहीत। ज्यांच्या घरात पाणी गेलं त्यांना पंचनामा होऊ नये, मंजुरी यादीत नाव आलेलं नाही आणि ज्यांच्या घरात पाणी गेले नाहीत असे बरेच पंचनामे झाले, अशा तक्रारी आहेत। तर ह्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदेड शहर काँग्रेस कमिटीचे आमचे नवनियुक्त शहराध्यक्ष अब्दुल सत्तारभाई माजी महापौर याच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे उपोषणाला बसलो आणि हे उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही हे उपोषण जारी ठेवणार आहोत। जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती, जेणेकरून नांदेड शहरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये दलित आणि मुस्लिम एरियामध्ये वस्त्यामध्ये अतिवृष्टीमुळे खूप लोकांचं घरांचं नुकसान झालं होतं। 2024 पासून होणारी ही अतिवृष्टी आजपर्यंत लोकांना ते पाणी लोकांचा जे नुकसान झालेलं आहे त्याच्यावर प्रशासनानं दुजाभाव केलेला आहे। दलित आणि मुस्लिम जे वस्त्या आहेत, जे नदीकाठच्या वस्त्या आहेत, त्यांना डावलून इतरच एरियामधला सर्वे करून त्यांना अनुदान दिलेलं आहे आणि जे खरेखुरे लाभार्थी आहेत, पूरग्रस्त आहेत, अतिवृष्टीग्रस्त आहेत, त्यांना न्याय न देता इतर लोकांना न्याय दिलेला आहे। त्याकरिता काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आमचे माजी नगरसेवक हे उपोषणाला बसलेले आहेत आणि आम्ही पूर्ण काँग्रेस कमिटी या आमच्या उपोषणकर्त्यांसोबत आम्ही खंबीरपणे त्यांच्यासोबत। खासदार साहेब पण आले होते। खासदार साहेब पण आलेले आहेत, आमचे महानगर अध्यक्ष सत्तार शेठ आहेत, माजी उपमहापौर आनंद चव्हाण साहेब आहेत, गफार शेठ आहेत, भरपूर नेतेगण आज उपोषणाच्या ठिकाणी बसलेले आहेत आणि जे काही आज आपण पाहत आहोत की प्रशासन एक वेगळ्या पद्धतीने काम करत आहे आणि हेच आज आपण समजीकडे 3 महिन्यापासून पाहत आहोत की प्रशासनाला वठणीवर आणण्याकरिता काँग्रेसनं आज उपोषणाचा हा भाग घेतलेला आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये जे महापूर आणि अतिवृष्टी झाली होती शहरामध्ये, काही भागामध्ये जे लोकांमध्ये घरामध्ये पाणी होता त्यांच्या जे सर्वे शासनाकडून झाला नाही आणि अर्धवट सर्वे केले होते। आमचे सर्व माजी नगरसेवक जिल्हाधिकारीकडे आम्ही हेच डिमांड केली होती की हे जे राहिलेले सर्वे पूर्ण करून लोकांना अनुदान वाटप लवकरच लवकर, हे जे अनुदान 12,000 लोकांच्या यादी आली याच्यासोबत यांना अनुदान लवकर देण्यात यावे म्हणून आम्ही निवेदन दिले होते। मग आजपर्यंत आम्ही 10 दिवस झाले निवेदन देऊन काही याच्यावर कारवाई झाली नाही, म्हणून आज मजबूरन आम्हाला सर्व माजी नगरसेवकाला जिल्हाधिकारी समोर आमरण उपोषणावर बसवावं लागेल। भारतीय बौद्ध महासभातर्फे पहिली धम्म परिषद कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका अतिग्रे येथील आशीर्वाद मंगल कार्यालयातील मोठ्या उत्साहात संपन्न झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर कांबळे होते। बनते सुमेध बोधी यांनी धम्मदेसना दिली। उद्घाटन भिकाजी कांबळे यांच्या हस्ते झाले। त्यानंतर दीप प्रज्वलन राजेंद्र भोसले यांच्या हस्ते झाले। महामानवांच्या प्रतिमेचे पूजन वंचितचे जिल्हाध्यक्ष JK गायकवाड यांच्या हस्ते झाले। यावेळी नांदेड, सांगली, पुणे, यवतमाळ, सातारा जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता। भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा हातकणंगलेच्या वतीने संबंधित तालुक्यामध्ये धम्म चळवळीचं काम, आंबेडकर चळवळीचं काम गतिमान करण्यासाठी रोज सकाळी 6 ते 9 या वेळेत या हातकणंगले ग्रुपच्या वतीने ऑनलाईन धम्मसंगती हा कार्यक्रम सुरू करण्यात आला। या धम्मसंगतीच्या माध्यमातून रोज सकाळी 6 वाजता डॉक्टर बाबासाहेबांचा विचार, महामानवांचा विचार, संविधानाचा विचार आणि त्याचप्रमाणे तथागतांचा विचार हा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हा जो ग्रुप आहे तो 1 वर्षापासून कार्यरत आहे। या 1 वर्षापासून अनेक जिल्ह्यातील अनेक बंधू आणि भगिनी, अनेक उपासक आणि उपासिका या लिंकला जोडले गेले। या लिंकला जोडलेल्या माध्यमातून
या सर्व उपासक उपासिकांना बंधू भगिनींना एकत्र आणणं हा एक उद्देश या धम्मसंगतीचा होता। त्याचप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील बौद्ध बांधवांना उपासकांना एक चांगले विचार वेगवेगळे 5 विषयाचे विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हा देखील विचार याच्यामध्ये होता। तालुका शाखेच्या वतीनं या वर्षभरामध्ये 2 युवक सामने शिबिर घेण्यात आली, 2 समता सैनिक दलाची शिबिर घेण्यात आली। त्याचप्रमाणे लहान मुलांचे आनंद मेळावे सुद्धा या परिषदेमार्फत घेण्यात आले। या सर्व माध्यमातून लोकांच्यापर्यंत हा धम्म पोचवणे हा एकमेव उद्देश डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेला जो आदेश आहे तो अगदी हे जे आमचे कार्यकर्ते आहेत, उदाहरणार्थ आदरणीय कोल्हे सर आहेत, आदरणीय आमचे चव्हाण सर आहेत, आदरणीय अमर कांबळे सर आहेत, आदरणीय विश्वनाथ कांबळे सर आहेत, या सर्वांच्या बरोबरच ऑनलाईनचे जे काही आमचा ग्रुप आहे, लीलाताई या बीडच्या असतील किंवा नाशिकच्या आदरणीय मायाताई असतील, प्रकाश रुपवते सर असतील, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या महानंदाताई असतील, त्याचप्रमाणे रेखाताई असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे आदरणीय अश्विनीताई असतील, या सर्वांच्या माध्यमातून ही धम्मसंगती यशस्वी करण्याचा हा प्रयत्न आमचा होता आणि तो सफल झालेला आहे असं आम्ही मानतो। अश्विनी नितीन पवार, बदलापूर ठाणे येथून मी आताच म्हणजे धम्मसंगीती मंच जो सुरू केला आहे सरांनी, ऑनलाईन संकल्पना जी सरांनी सुरू केली आहे प्रभाकर सरांनी, त्यामध्ये आम्ही जॉईन झालो आणि तिथून आम्हाला धम्म काय आहे, बाबासाहेब आंबेडकर काय आहेत, आम्ही फक्त आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकर हे नावच ऐकून होतो, पण ते नक्की काय आहेत हे आम्हाला कळायला लागलं। बुद्ध आणि त्यांचा धम्म काय आहे हे आम्हाला कळायला लागलं आणि त्यांनी जो धम्माचा प्रसार आणि प्रचार सुरू केलेला आहे, आम्ही त्या मार्गावरती एक पाऊल टाकलं आहे आणि महिलांमध्ये खरंच या गोष्टीची जागृती होणं खूप गरजेचं आहे। जेव्हा एखादी महिला जागृत होते तेव्हाच ती परिवाराला पुढे नेऊ शकते आणि परिवारावी आपोआप हे धम्मसंस्कार घडले जातात। तर आतापर्यंत आमचा महिला वर्ग पाहिजे तसा जागृत नाही झाला होता, ते आपल्या म्हणजे अजूनही त्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये अडकून होते, आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतील किंवा त्यांचे काही पर्सनल प्रॉब्लेम असतील, बऱ्याचशा गोष्टी असतील, त्यामुळे त्या अडकून होत्या, पण आता सध्या त्यांना ते धम्म करणं गरजेचं आहे। विचारला का विहार आहे आणि विहारांना कुलप लावलेली आहे, परंतु आज भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करून 71 वर्ष पूर्ण झाले, परंतु आम्हाला धम्म काय आहे हा आम्हाला समजला नाही। कारण की आजवर आम्ही लोकांना जेव्हा प्रवचन देतो, प्रबोधन करतो, त्यावेळेस आम्ही लोकांना हे सांगतो की ह्या देवानी काय केलं, ह्या म्हणजे देवाधर्मावरती अनेक गोष्टीवरती आम्ही ज्या गोष्टीवरती बोलायला नाही पाहिजे त्यावरती आमच्याकडनं खूप बोललं जातं आणि आम्हाला जो हा धम्म दिला, भगवान बुद्धांचा जो 4 आर्य सत्य, जो सत्याचा शोध, जो मानवमुक्तीचा जो धम्म आम्हाला दिला, तो आम्ही सांगण्यासाठी कुठेतरी कमी पडतोय असं मला स्वतःला वाटतं। कारण की आम्ही ज्या गोष्टी सांगायच्या नाही त्या गोष्टी वारंवार खूपदा जिथं जिथं आम्हाला वेळ भेटला तिथं आम्ही या देवधर्मांवरती ज्या गोष्टींवरती आम्हाला टीकाटिप्पणी करण्यासाठी वेळ देतो, परंतु तो वेळ आम्ही जर कधी वाया घालवत आहे, तो वेळ जर आम्ही या चांगल्या गोष्टींवरती जर कधी भर दिला की आम्हाला हा धम्म काय शिकवतो, या धम्मातून आम्हाला काय घ्यायचं आहे, हे जर कधी आम्ही खऱ्या अर्थाने धम्म समजून घेतला, लोकांपर्यंत जर पोहोचलो, तर जे हे विहाराला लागलेले टाळे ते खुले होतील। कारण की आज हातकणंगले तालुका, कोल्हापूर शहर इतक्या दूरवर असताना ही जी लिंक, ऑनलाईन लिंक चालू केलेली प्रभाकर सरांनी, त्या लिंकच्या माध्यमातून आज आम्ही 1000 किलोमीटरचा प्रवास करून आज या धम्मसंगीतीला आलो आहे। कारण याच्या मागचं एकच आहे की जे धम्म जो आपल्याला आवश्यक आहे, जे ज्ञान आपल्याला घ्यायचं आहे, त्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला या धम्मसंगीती ग्रुपमधून भेटल्या आणि आज आम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला। भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर जिल्हा अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीनं आज 2 नोव्हेंबर रोजी या चोकाक आणि रुकडी अतिग्रे या भागामध्ये पहिली धम्मसंगीती अर्थात धम्मपरिषद मोठ्या उत्साहात संपन्न झालेलं आहे। धम्मदेशनाकार आदरणीय पूज्य बनते डॉक्टर सुमेध बोधीजी, महासचिव, राष्ट्रीय महासचिव भिक्खू संघ चैत्यभूमी दादर यांनी या ठिकाणी धम्मदेशना दिलेला आहे। सकाळपासून सकाळी 10 वाजल्यापासून हा कार्यक्रम धम्मपरिषदेचा सुरू होता। यामधून विविध मार्गदर्शकांनी यामध्ये पूज्य बदन सुमेध बोधीजी, त्याचबरोबर फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला राजपत्रित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी दोषींवर प्रशासकीय दुर्लक्ष करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई व न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी कॅन्डल मार्च काढण्यात आले। डॉक्टर संपदा मुंडे यांनी
पोलीसवाल्यांना आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली। त्याची निष्पक्षपणे चांगली चौकशी होऊन जे कोणी त्याला जबाबदार आहेत, मग ते पोलीस असतील किंवा वरिष्ठ सरकारी कर्मचारी असतील किंवा कोणी नेते असतील, त्यांना कडक शिक्षा जास्तीत जास्त व्हायला पाहिजे आणि जे कोणी जबाबदार आहे त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। यासाठी आज इथं इंडियन मेडिकल असोसिएशन ही प्रायव्हेट डॉक्टरांची संघटना, मॅगमो ही शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची संघटना, आयुर्वेद व्यासपीठ ही आयुर्वेद वैद्यक संघटना, नीमा ही आयुर्वेद वैद्यक संघटना, मेडिकल कॉलेजचे सगळे विद्यार्थी, आमच्या माता भगिनी सगळ्या इथं आज उपस्थित आहे। आमची शासनाला कळकळीची विनंती आहे की याची लवकरात लवकर चौकशी पूर्ण करून आणि जे कोणी याला जबाबदार आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी। या पलटण येथील उपजिल्हा रुग्णालय येथे महिला राजपत्रित वैद्यकीय अधिकारी म्हणून गेल्या 2 वर्षापासून कार्यरत होत्या। त्या 2 वर्षामध्ये त्या ज्युनियर डॉक्टर असल्यामुळे त्यांच्यावरती त्या ठिकाणी बऱ्याच म्हणजे जे MLCs आणि PM ह्या त्यांच्यावर करण्याची वेळ आली। त्यांच्या 8 ते 9 महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांनी जवळपास एक 36 पोस्टमॉर्टम केले आणि जवळपास 500हून अधिक MLC त्यांनी केलेले आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला त्यांच्या मृत्यूचा जो गाभा आहे किंवा त्यांच्या मृत्यूला ज्या कारणीभूत ठरलेल्या गोष्टी आहेत, ह्या म्हणजे वैद्यकीय अधिकारी यापदी एक महिला कार्यरत आहे आणि त्या महिलेवरती आमच्याच विभागातील जे वरिष्ठ आहेत, म्हणजे त्यांचे वैद्यकीय अधीक्षक असतील, सिव्हिल सर्जन असतील, उपसंचालक असतील, त्या मुलीने किंवा त्या डॉक्टरांनी जून महिन्यामध्ये मला वरिष्ठांचा, राजकीय पुढाऱ्यांचा आणि पोलीस प्रशासनाचा MLCचे कारणं बदलून देण्यासाठी किंवा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलून देण्यासाठी आणि आरोपी ज्यांच्या कोणाचे इंटरेस्टेड आहेत हे सेव्ह होण्यासाठी तिच्यावरती प्रत्येक वेळी प्रत्येक प्रकरणामध्ये दबाव टाकण्यात आला। तिच्या मृत्यूचं मेन कारण हे आहे आणि त्यामुळे तिनं प्रत्येक वेळेला स्वतःहून रणरागिणीसाठी लढली आणि प्रत्येक गोष्टीला तिनं वरिष्ठांकडे न्याय मागितला। तिने वरिष्ठांची, पोलीस अधिकाऱ्यांची, त्यांच्या वरिष्ठांकडे कंप्लेंट केली, पण तिच्या कंप्लेनला ना आरोग्य विभागातील वरिष्ठांनी दाद दिली, ना पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाद दिली। शेवटी ती मुलगी असह्य झाली आणि असह्य होऊन तिने स्वतःचं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला। ही झाली प्रशासकीय विभागातील बाब। तिचा झाल्यानंतरही तिला अतिशयपणे क्रूरपणे तिला छेडत आहेत। ती अतिशय गरीब कुटुंबातून डॉक्टर होऊन बाहेर पडली होती। तिचे आईवडील ऊसतोडीला जाऊ त्यांनी तिचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि ती इतक्या गरीब मायबापाची मुलगी असल्यामुळे संघर्षाचं जीवन तिनं अगदी लहानपणापासून बघितलं होतं आणि ती अशा छोटूमोठीच्या दबावाला बळी पडून तिनं कधीच आत्महत्या केली नसती, पण तिला जगणं एवढं या बाकीच्या सर्व यंत्रणांनी तिला जगणं इतकं असह्य करून टाकलं की तिनं स्वतःचं जीवन अगदी संपवून टाकलं। आणि तिनं ही तयारी करत असताना तिचा PGला पण नंबर लागला होता। PG CET ही परीक्षा ती पास झाली होती। तिच्या ॲडमिशनची तिनं तयारी करून ठेवली होती। तिला आता उद्या ॲडमिशन घ्यायचं होतं, परंतु ह्या तिन्ही प्रकरणामुळे तिला असंही वाटलं की भविष्यात हे लोक आपल्याला जगू देतील का नाही। अगदी असह्य होऊन तिनं शेवटच्या क्षणी निर्णय घेऊन तिनं स्वतःचं जीवन संपवलेलं आहे। आमची शासनाकडे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना SP आम्ही आमच्या राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना महाराष्ट्र आणि आमचा परभणी जिल्हा ह्यांनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन दिलं आहे। आम्ही 10 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। 10 दिवसा म्हणजे मागच्या 28 तारखेपासून ते पुढचे 10 दिवस, या 10 दिवसात जर आमच्या मागण्या ज्या आहेत शासनाकडे, जसं की संपदा मुंडेची वरिष्ठ महिला पोलीस अधीक्षक
यांच्याकडून SIT मार्फत चौकशी व्हावी, ती मागणी आमची शासनाने आजच मंजूर केलेली आहे। त्यामुळे मी शासनाचं त्याबद्दल हार्दिक आभारसुद्धा मानतो। जो अन्याय झालेला आहे, आता तो अन्याय होण्यामागे बरीचशी कारणं आहेत। त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन झालं, आरोग्य प्रशासन झालं, बाकी शासनाचा सुद्धा याच्यामध्ये अन्याय करण्यामध्ये बराचसा मोठा सहभाग आहे। परंतु आता आम्हाला असं म्हणायचं आहे की एकीकडं शासन लाडकी बहीण अशा बऱ्याचशा योजना हे करते, पण त्या मला म्हणायचं आहे की महिला ही जर सुरक्षितच नसेल तर लाडकी काय आणि काय बहीण काय ह्या मुद्द्याला काही अर्थच उरत नाही। तर आमचं म्हणणं आहे की महिलांना आपण इकडे असे बरेचसे कार्यक्रम घ्यायचे, सबलीकरण म्हणायचं, सक्षमीकरण म्हणायचं, बऱ्याचशा योजना जाहीर करायच्या, परंतु खऱ्या अर्थानं आता हे जे प्रकरण घडले त्या तर ठीक आहे, सुशिक्षित होत्या, उच्च शिक्षित पण होत्या, त्यांच्यासोबतही असे प्रकार होत आहेत। तर बाकीच्या महिलांच्या बाबतीत तर न बोललेलंच बरं। तर त्यामुळे माझं आता आमच्या महाडच्या वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या डॉक्टर खंदारे यांनी सर्वच मुद्द्यांवरती प्रकाश टाकलेला आहे। परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की आजच्या युगात सुद्धा संपदा मुंडे ह्या डॉक्टर असूनही त्यांच्यासोबतही असा अन्याय होऊन असे प्रकरणं घडतात, तर खरोखरच महिला सुरक्षित आहे का? हा आता समाजानेच यावरती म्हणजे हे प्रश्नचिन्ह हे करून याचं अवलोकन करायचे आणि शासनामार्फत याची तीव्र दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा एवढीच आमची। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। देशात काँग्रेसचे सरकार होते आणि मंचावर त्यावेळी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन काँग्रेसचे खासदार डॉक्टर विजय दर्डा उपस्थित होते। SN विनोद यांनी यावेळी सरकारच्या त्रुटींवर प्रकाश टाकला होता। त्यातून लोकमत व्यवस्थापनाचा निष्पक्षपणा आणि SN विनोद यांच्या परखड पत्रकारितेचा प्रत्यय आला, अशी आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितली। एक प्रतिभाशाली संपन्न पत्रकार के रूप में विनोद जी का हम सब से परिचय है। मेरा उनका परिचय जो जिस दिन हुआ वो एक बहुत महत्वपूर्ण दिन था। आप में से शायद बहुत से लोगों को इसकी जानकारी होगी या याद होगी या नहीं, पर एक बहुत बड़ी घटना हुई। वसंतराव देशपांडे सभागृह में लोकमत समाचार का सर्वप्रथम दिन जवाहरलाल नेहरू जी की उपस्थिति में सबसे पहले अंक का विमोचन हुआ और उस कार्यक्रम में विनोद जी का भाषण हुआ। उस समय नागपुर में पहले से ही हिंदी अखबार प्रस्तावित था, तो लोकमत ने हिंदी का अखबार शुरू करने के कारण थोड़ा सा एक प्रकार का एक वातावरण ऐसा थोड़ा बना था कि दो अखबारों के बीच में थोड़ी स्पर्धा होने के कारण, और उस समय विनोद जी ने प्रास्ताविक भाषण किया। जवाहरलाल नेहरू जी कांग्रेस के नेता थे और विशेष रूप से उन्होंने विनोद जी के अपने पहले भाषण में उनके व्यक्तित्व की छाप भी पड़ी और वो पत्रकार के रूप में किस प्रकार के विचार के हैं, कोई चिंता न करते हुए अपने स्पष्ट विचार रख सकते हैं, इसका स्पष्ट परिचय उस कार्यक्रम में हुआ। जो विनोद जी ने जो भाषण दिया वो स्वाभाविक रूप से उस दिन लोकमत जो परिवार था उनके लिए उनके विचारों के अनुकूल अनेक बातें उसमें नहीं थी, पर पहले दिन ही विनोद जी ने अपने स्वतंत्र प्रतिभा का प्रदर्शन उनके भाषण में किया। तभी मैंने उनको पहली बार देखा था। वो उस समय बिहार से पहली बार लोकमत समाचार के मुख्य संपादक के रूप में आए थे। उसी समय ध्यान में आया कि विचार भिन्नता लोग समझ सकते हैं,
पर विचार शून्यता नहीं समझ सकता। और इसलिए हमारे विचारों के कन्विक्शन के आधार पर लोकतंत्र से समर्पित अपनी पत्रकारिता इसका भाग रखकर विनोद जी ने अपने कर्तव्यों का अपने जीवन में पत्रकार के रूप में पालन किया और जो सही है उसको सही कहा और जो गलत है उसको गलत कहा। किसी के दबाव में कभी उनकी लेखनी कुछ बातों को लिख नहीं सकी। जो उनके दिल में था, जो उनके मन में था और जो उनके मन को भावित करने वाला था, वही बात वो कहते थे। और इसलिए मैनेजमेंट कोई भी हो, अखबार कोई भी हो, अपने विचारों से उनकी कमिटमेंट रही और इसी के कारण पूरे पत्रकार जगत ने अपने एक आउटस्टैंडिंग जीनियस और एक ऑनेस्ट पत्रकार के रूप में उन्होंने अपनी प्रतिमा हम सब लोगों के सामने तैयार की रखी। SN विनोद यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय बाबूजी उपाख्य जवाहरलाल दर्डा यांनी आपल्याला लोकमत समाचारच्या संपादक पदाची जबाबदारी दिली। तुमच्या कामात कोणताही हस्तक्षेप होणार नाही असा शब्दही त्यांनी दिला होता। त्यांच्यानंतर एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉक्टर विजय दर्डा आणि लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनीही हा शब्द पाळला। त्यांच्यामुळेच मला निष्पक्ष पत्रकारिता करण्याची संधी मिळाल्याचे SN विनोद म्हणाले। लेकिन लोकमत मराठी का अंक डांग से भेजना शुरू कर दिया रांची। मैंने एक परिचय हो गया, लेकिन अब जो मेरे दिमाग में बैठा होता तो फिर बाद में कुलदीप नैयर का बार बार फोन आता था। एक दिन मैं पटना गया हुआ था, बैठा हुआ था होटल में, तो सारे पत्रकार मित्र बैठे हुए थे, बल्कि मुझे याद है जयशंकर गुप्त बाद में यहाँ समझ वो भी संपादक बन के आए, वो सब साथ में बैठे हुए थे। कुलदीप नैयर साहब का फ़ोन है कि साहब ऐसा है कि मैं बम्बई गया था, दर्डा जी ने मुझे फिर पकड़ा और राइटली और रॉन्गली आई हैव गिवन वर्ड्स ऑन योर बिहाफ, नाउ इट्स अप टू यू टू ऑनर माई वर्ड्स। तो मैंने कहा कि अब आपके शब्द को तो मैं कैसे पेश करूँ। तो मेरे मन में जो एक शंका थी, जो पता है कि बाबूजी मिनिस्टर थे कांग्रेस के, कहीं कांग्रेस का अखबार होगा तो हम लोग इंडिपेंडेंट लिखने वाले, तो मैंने वो शंका बताया। बोले कि नहीं, मेरी पूरी बात हुई, दे आर वेरी प्रोफेशनल्स, तुम एक बार जाओ, बात करो, तुम्हारा इंतजार कर रहे हैं, तुम जाओगे। आइए होते होते से 2 साल निकल गया था, 86 से 88 के बाद। तुम जाओ, निकाल दो, तुम मुझे विश्वास है कि तुम साल भर 6 महीने में इस्टेब्लिश कर दोगे, फिर अगर दिल नहीं लगेगा तो वापस आ जाना, लेकिन एक बार जाओ, लोग तुम्हारा इंतजार करें, तुम जाओगे तो हिंदी निकालेंगे। एक बार फिर फ़ोन किया, मुंबई में हम लोग की बातचीत हुई। आदरणीय बाबूजी बैठे थे, आदरणीय विजय बाबू, राजेंद्र बाबू और पंडित राम मनोहर त्रिपाठी, कभी नवभारत टाइम्स के संपादक हुआ करते, यहाँ मंत्री भी थे। चूँकि उनसे मेरा पुराना परिचय था, उनको बुला कर रखा होता, वो चर्चा चली। हाँ, इस पर एक और, जब मैं प्रभात को इसमें ड्रॉ किया था वहाँ पर, उसके बाद मेरे तीन जगह मेरे कॉलम छपते थे साप्ताहिक, नवभारत टाइम्स, हिंदुस्तान और दिनमान में मैं कॉलम लिखा करता था। खैर वहाँ चर्चा हो चलते चलते तो उस दिन का जो बाबूजी के सामने नवभारत टाइम्स का बम्बई संस्करण था, जिसमें मेरा स्तंभ छपा हुआ था, तो बाबूजी ने कहा विनोद जी मुझे ये चाहिए। तो मैंने कहा कि बाबूजी ये तो कांग्रेस के खिलाफ है, वो सब फेयर फैक्स वगैरह का चल रहा था। बोला कि हाँ। तब वो खुले, तो देखिए आपके मन में जो शंका है, नैयर साहब ने मुझे बताया है, तो मैं आपको है बताता, मैं कांग्रेसी हूँ, ताजिंदगी रहूँगा, इसमें कोई समझौता नहीं है। लेकिन यह जो मैं हिंदी दैनिक निकालना चाहता हूँ एक राष्ट्रभाषा में, एक ऐसा राष्ट्रीय दैनिक है ना, जिसको मैं कह सकूँ कि हमारा अखबार है, राष्ट्रीय अखबार, इससे मेरा कोई भी हस्तक्षेप नहीं रहेगा। आप जिस तरह से अपना लिखते हैं, जो उनका आपका टेपा, आप उस अखबार निकालिए, मैं अपने दोनों बेटों के सामने आपको इस शब्द देता हूँ। ये बातें हुई, तय हुआ है, और मुझे आज ये कहने में बहुत गर्व होता है कि सचमुच बाबूजी ने जो शब्द दिया था उसको निभाया। उनके बाद उनके पुत्रों ने भी, विजय बाबू, राजेंद्र, सब निभाए, कहीं कोई हस्तक्षेप नहीं। उसका अगर मैं उदाहरण देना चाहूँ तो जनवरी 89 में अखबार निकला, उसे 89 में ही लोकसभा का इलेक्शन हो गया था। अब जरा कल्पना कीजिए, एक ही फ्लोर से हमारा हिंदी निकल रहा है और मराठी निकल रहा है। अब एक किसी उम्मीदवार का मराठी में जो निकल रहा है 2 लाख वोट से जीत रहा है, और उसी दिन का हिंदी समाचार का अंक में छप रहा है कि उनका जमाना जब्त हो रही है।
उसी प्रोग्राम में सामने निकाल रहे हैं हम लोग। मुझे आज भी याद है कि जिस दिन पोलिंग था, मतदान के दिन, मराठी लोकमत का हेडलाइन था विदर्भ के 11 के 11 सीट कांग्रेस की झोली में। 8 कॉलम का हेडलाइन था। हमारे यहाँ हेडलाइन था, समाचार में हेडलाइन था विदर्भ में कांग्रेस को मात्र 5, विपक्ष को 6। परिणाम आए, जिसकी जमानत जब्त कराई गई तो उसकी जमानत जब्त हुई और 5-6 का यही रेशियो, यही परिणाम में आया। इस पर बीबीसी ने उन दिनों एक नेशनल सर्वे करवाया था। टीवी चैनल वगैरह तो था नहीं, अखबारों का था, इलेक्शन को लेकर न्यूज़पेपर कवरेज का। लोकमत समाचार को महाराष्ट्र में नंबर 1 स्थान मिला क्रेडिबिलिटी में, ये बीबीसी का था। भारतीय संविधान व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणारे अनिल मिश्रा यांच्या विरोधात येत्या 10 नोव्हेंबर रोजी संविधान संरक्षण समितीच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या संविधान क्रांती महामोर्चाची जोरदार तयारी होत असून यानिमित्त वेगवेगळ्या समित्यांचे गठन केले जाते। तेव्हा सर्व संविधानप्रेमी नागरिकांनी हजारोंच्या संख्येने या महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संविधान समितीच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत व आंबेडकरी नेते रमेश सोनाळे यांनी केले आहे। संविधान संरक्षण समितीच्या वतीने 10 नोव्हेंबरला महात्मा ज्योतिराव फुले पुतळ्यापासून सकाळी 11 वाजता त्यांना अभिवादन करून संविधान क्रांती महामोर्चा निघणार आहे। हा महामोर्चा वर्तमानामध्ये जात्यांध प्रवृत्तीचा मनोवादी कीटक असलेला मिश्रा याची जी घाणेरडी प्रवृत्ती सध्या मोठ्या प्रमाणामध्ये समोर येते आहे, त्याच्या निषेधार्थ आणि त्याला धडा शिकवण्यासाठी इथल्या समतावादी फुले शाहू आंबेडकरवादी सर्व संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं संविधान संरक्षण समितीची निर्मिती झाली आहे आणि या समितीच्या वतीनं जात्यांध विषमतावादी सनातनी अशा प्रकारच्या प्रवृत्तीला कठोर विरोध करण्यासाठी आणि त्या प्रवृत्तींच्या विषारी नांग्या ठेचण्यासाठी संविधान संरक्षण समितीच्या वतीनं संविधान क्रांती महामोर्चा निघतो आहे। मोर्चाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे? मोर्चाची तयारी युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे। पत्रकं निघालेली आहेत, आता बॅनर्स होत आहेत, लोकांच्या मध्ये आम्ही संपर्क करत आहोत। आज तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांची बैठक लावलेली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या आणि नांदेड जिल्ह्याच्या आसपासच्या सर्व तालुक्यामधून कार्यकर्ते येत आहेत आणि लाखो जणांचा मोर्चा हा होईल अशा प्रकारची तयारी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। समित्यांचं गठन केलेलं आहे का? समित्यांचं गठन केलेलं आहे आणि त्या समित्या आपापल्या पातळीवरून काम करत आहेत। किती लोक मोर्चाला येतील असा अंदाज आहे? आमची तयारी 1 ते 2 लाख लोक यावेत अशा स्वरूपाची आहे। आमचं लाखो लोकांना आवाहन आहे की त्यांनी मोर्चासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहावं आणि विषमतावादी प्रवृत्ती या ज्या डोके वर काढतायत, नुसत्या डोकं वर काढतायत असं नाही, तर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात, संविधानाच्या विरोधात, आरक्षणाच्या विरोधात मोहीम आखलेली आहे। म्हणजे इतकं संतापजनक आहे हे की आंबेडकर को खत्म करेंगे, आरक्षण को खत्म करेंगे, एट्रॉसिटी एक्ट को खत्म करेंगे और नीले कबूतर करके हे लोक अत्यंत तुच्छतावादी पद्धतीनं इथल्या दलित माणसांच्या विरोधामध्ये मोहीम उघडलेली आहे आणि ही सारी मोहीम समाजामध्ये विभागणी करणारी आहे, वाद निर्माण करणारी आहे, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोचवणारी आहे। तरीही हा अनिल मिश्रा नावाचा माथे फिरू ग्रहस्थ आजही मोकाट फिरतो आहे आणि या मोकाट फिरणाऱ्याच्या मुसक्या आवळाव्यात आणि त्याला तुरुंगात डांबावं अशा प्रकारची ठोस मागणी करण्यासाठी हा मोर्चा कलेक्टर ऑफिसवरती 10 तारखेला धडकणार आहे। मोर्चाच्या निमित्तानं लोकांना काय आवाहन करणार आहे? मोर्चाच्या निमित्तानं लोकांना हे आवाहन मी करेन की बाबांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून निर्माण केलेली सामाजिक, आर्थिक, राजकीय क्रांतीची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आता इथल्या विषमतावादी शोषक प्रवृत्ती उलट्या दिशेने फिरवण्याचा प्रयत्न करत आहेत। प्रतिक्रांती झालेली आहे, वातावरण अत्यंत वाईट आहे, संविधान शिल्लक राहील की नाही, लोकशाही शिल्लक राहील की नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। अशा अवस्थेमध्ये आपण स्वस्थ बसून चालणार नाही। आपल्या अस्मितेवर आघात वारंवार होतो आहे, हा आघात संघटितपणाने होतो आहे आणि संघटितपणाने आघात करणाऱ्या या प्रवृत्ती आजही मोकाट फिरत आहेत। म्हणून त्या प्रवृत्तीच्या मुष्क्या आवळण्यासाठी, जातीयवादी, विषमतावादी शोषकांच्या नांग्या ठेचण्यासाठी आपण लाखोंच्या संख्येने
पद्धतीने या मोर्चाला उपस्थित राहावं असं आवाहन मी सर्व जनतेला करतो. RSS धार्जिणी संघीय लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देशामध्ये कमी लेखण्याचा, त्यांची प्रताडणा करण्याचा, त्यांचा अवमान करण्याचा चंग बांधलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली नाही, तर ती घटना VN राव यांनी लिहिलेली आहे. मुळामध्ये VN राव यांना कॅन्सर झाला होता आणि ते परदेशात स्थायिक झाले होते. कुठल्याही बैठकीला ते उपस्थित नव्हते आणि सल्लागार म्हणून त्या समितीमध्ये त्यांची वर्णी लागलेली होती. कुठल्याही पद्धतीचा सल्ला देण्याचं कामही त्यांनी त्या काळामध्ये केलेलं नाही. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद यांना ती घटना जेव्हा त्यांनी प्रदान केली, त्यावेळेसचे फोटो आजपर्यंत आहेत. गेल्या 75 वर्षामध्ये कोणाचीही हिंमत झाली नव्हती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली नाही म्हणण्याची. डॉक्टर आंबेडकर गंदा आदमी है, डॉक्टर आंबेडकर के अस्तित्व को खत्म करना है, डॉक्टर आंबेडकर की जो भी धारणा है उस धारणा को खत्म करना है, अशा पद्धतीची वल्गना मूर्खासारखी करून BN राऊत यांना आपण किती मूर्ख आहोत याची प्रचिती समाजाला दिलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांना कमी लेखण्याची परवानगी कोणी घेऊ नये, प्रयत्न कोणी करू नये. कारण सरदार पटेल एकदा म्हणाले होते की जिवंत बाबासाहेबापेक्षा मेलेले बाबासाहेब जास्त खतरनाक आहेत. तर ते याच्या जोरावर म्हणले होते की बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत प्रेम करतो, त्यांच्या बुद्धी कौशल्यावर प्रेम करतो, त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर प्रेम करतो आणि संविधानाच्या मार्फत त्यांनी जे पीडित लोक आहेत, उपेक्षित लोक आहेत, त्यांना न्याय आणि त्यांना हक्क मिळवून देण्याचा, अधिकार मिळवून देण्याचा जो बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून प्रयत्न केला, तो प्रयत्न या देशामध्ये यशस्वी झाला. फक्त एका महारानं घटना लिहिली याच्यासाठी म्हणूनच कोणाच्या पोटामध्ये पोटशूळ उठत असेल तर ही दुर्दैवाची आणि अतिशय निंदनीय गोष्ट आहे. मोर्चाची काय तयारी आहे? मोर्चाची तयारी खूप जोरात आहे. 10 तारखेच्या मोर्चात सगळ्या आंबेडकरवादींनी, आंबेडकर प्रेमींनी त्या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं सामील व्हावं आणि आपण आंबेडकरवादी आहोत, संविधान प्रेमी आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पाईक आहोत हे दाखवून देण्याची खूप मोठी आपल्याला संधी प्राप्त झाली आहे. म्हणून महिलांनी, मुलाबाळांनी, तरुणांनी, सगळ्या आंबेडकरवाद्यांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि हा मोर्चा यशस्वी करावा. या मोर्चामध्ये सर्व पक्षाचे, सर्व संघटनेचे, OBCचे असतील, मग भटक्या विमुक्त जाती असतील, आदिवासी लोक असतील, हे सर्वच्या सर्व मिळून या मोर्चामध्ये सामील होणार आहेत. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। सायली भोसले यांनी पोलीस अधीक्षक पर्यंत मजल मारावी अशी अपेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी व्यक्त केली। कोल्हापुरातील सायली भोसले हिने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून मुलींच्या मध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळवून यश संपादन केल्याबद्दल रिपाईतर्फे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला। त्यावेळी कांबळे बोलत होते। सत्काराला उत्तर देताना सायली म्हणाले की अतिशय जिद्द, चिकाटी आणि परिश्रम घेऊन हे यश मला मिळाले असून याचा उपयोग समाजातील लोकांच्यासाठी करू असे लॉर्ड बुधा टीव्ही चॅनलशी बोलताना तिने सांगितले। भोसले कुटुंबीय या पोलीस दलामध्ये साधारणतः ही 5वी पिढी आहे आणि या 5व्या पिढीपासून ही पोलीस दलामध्ये सेवा करत आहे कुटुंब। या कुटुंबाचं ध्येय सामाजिक भान ठेवून समाजसेवा करण्याचं हे ध्येय आहे आणि या ध्येयाला अभिप्रेत राहून जे पाठीमागच्या पिढीने केलं, आजोबापासून वडिलांच्यापर्यंत, वडिलांच्यापासून चुलत्यापर्यंत आणि भावांच्यापर्यंत जी पोलीस दलामध्ये कामगिरी केली, त्या कामगिरीला साजेसं शोभेसं असं काम करून
आपणसुद्धा महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या कुटुंबाचा समाजाचा नावलौकिक करावा आणि या नावलौकिक करण्याच्या उद्देशानंच या सायली भोसलेनं अत्यंत परिश्रम घेऊन कष्टानं अभ्यास करून ही एवढी मोठी मजल मारली, एवढी मोठी झेप घेतली। या तिच्या यशाबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीनं तिला धन्यवाद देतो, तिचं अभिनंदन करतो आणि तिनं असंच यश संपादित करावं आणि पुन्हा DYSP रेंजमधून ती पुढं जावी आणि एक दिवस आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व समाजाला एक अत्यंत आनंदाची बातमी द्यावी की ती SP म्हणून नावारूपाला यावी आणि निश्चितपणानं तिच्या या मेहनतीच्या जोरावर, तिच्या या कष्टाच्या जोरावर आणि तिच्या प्रामाणिकपणाच्या धडपडीवर ती निश्चितपणानं आज ना उद्या SP होईल, याबद्दल आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही। आज तिला शुभेच्छा देण्यासाठी आमचे रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आदरणीय दत्ता मिसाळ आहेत, रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय जयसिंग पार्लीकर आहेत, रिपब्लिकन पक्षाचे कामगार आघाडीचे शहराचे अध्यक्ष आदरणीय प्रदीप मस्के आहेत, आमचे करवीर तालुक्याचे संघटक नामदेव कोथळीकर आहेत। आम्ही रिपब्लिकन पक्षाची सगळी टीम निश्चितपणानं तिच्या पाठीशी उभं राहू आणि तिनं असंच यश संपादन करावं एवढी माफक इच्छा व्यक्त करून तिच्या पुढल्या आयुष्याला मी लाख सदिच्छा देतो आणि तिचं DYSP यापदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतो, तिला यश चिंतितो। जय भीम। हे जे यश आहे ते याचं मला असं वाटतं की माझी जी फॅमिली आहे, त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक असतील तर त्यांच्या सपोर्टमुळे जे आहे आणि त्यांच्या विश्वासामुळे मला जे आहे ते आज हे यश संपादन झालेलं आहे। जी आत्तापर्यंत मेहनत केलेली होती त्याला कुठेतरी वाटते की आज एक न्याय मिळालेला आहे आणि इथून पुढे हाच एक माझा प्रयत्न राहील की जिथे पण पोस्टिंग होईल, जे पण मला काम मिळेल ते प्रामाणिकपणे काम करून लोकांच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या वेळोवेळी पूर्ण करणे आणि त्यांनी जे मला आज पदावर मी जिथे बसेल तिथं प्रत्येक गोष्टीला न्याय देणे एवढंच माझा प्रयत्न असेल। याची प्रेरणा जर बघितलं तर मला माझ्या कुटुंबातूनच मिळालेली आहे। माझे आजोबा, वडील हे सगळेच ह्याच्यामध्ये होते, तर त्यांच्याकडून मला एक नेमकं प्रशासन काय असतं आणि त्याच्यातून आपण जर सिलेक्शन झाल्यानंतर समाजामध्ये किती इम्पॅक्ट पडू शकतो आणि आपल्याला किती संधी मिळते हे जवळून अनुभवण्याची संधी मिळाली आणि तिथूनच माझं जे शाळेपासूनच ठरलेलं होतं की आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामचीच तयारी करायची आहे आणि ऑफिसरच बनायचं आहे। मला असं वाटतं की तरुण पिढीला मला हे आवर्जून सांगायला आवडेल की जे काही सोशल मीडिया आहेत तर त्याच्यापासून जे आपले काही उमेदीची वर्ष जे आहेत तर त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो आणि त्याच्यातून जे काही करिअरचे ऑप्शन्स असतात तर तिथे आपण डिस्ट्रॅक्ट होतो। तर स्वतःवर जे आहे ते एक कंट्रोल ठेवला पाहिजे आणि एकदा आपण लाईफमध्ये सेट झाल्यानंतर मला असं वाटतं की त्यांचा जो आहे ते आपण तिकडे सोशल मीडियावरचं जे आहे ते यूज करू शकतो असं मला वाटतं। यशाचं श्रेय जे आहे ते मला असं वाटतं की माझी टीम, माझी फॅमिली, माझे मार्गदर्शक MK रणदिवे सर जे डेप्युटी कमिशनर आहेत, संकल्प देशमुख सर, तसेच माझा मित्रपरिवार आणि प्रत्येक गोष्टी म्हणजे माझ्या पुस्तकापासून ते माझं प्रत्येक गोष्टीला मला असं वाटतं की हे यश जे आहे ते एकटीच नाही, या सगळ्यांच्या सपोर्टशिवाय हे पॉसिबल झालं नसतं। माझी मुलगी कुमारी सायली किरण भोसले ही गेली 4 ते 5 वर्ष या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे। 10 ते 12 तास रोज अभ्यास करत होती आणि तिला तिच्या ध्येयाप्रमाणे पद मिळाल्याशिवाय ती थांबायची नाही ठरवल्याप्रमाणे आज तिनं क्लास 1 पदी आज तिची MPSC मार्फत निवड झालेली आहे आणि एक वडिलासाठी आपली मुलगी क्लास 1 होणे ह्यापेक्षा मोठा अभिमानाचा जी गोष्ट नाही। आज तिने आम्हाला खूप मोठं एक रिटर्न गिफ्ट दिल्यासारखं किंवा एक वडिलांचं मोठं स्वप्न पूर्ण केल्यासारखं तिनं आज क्लास 1 पदी निवड झालेली आहे। मला तिचा खूप अभिमान आहे। विस्तवाकडून वास्तवाकडे अविस्मरणीय प्रवास करणारे वास्तववादी ज्येष्ठ लेखक अर्जुन वाघमारे लिखित आत्मकथन वादळ या पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांच्या हस्ते काल नांदेड येथे करण्यात आले। ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या विचारमंचावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यम संकुलाचे संचालक तथा आंबेडकरी विचारवंत डॉक्टर राजेंद्र गोणाळकर, डॉक्टर विजयकुमार मावरे, साहित्यिक देवीदास फुलारे, डॉक्टर विलास ढवळे,
शब्ददान प्रकाशनचे प्राध्यापक डॉक्टर अशोक कुमार दवने उपस्थित होते। प्रारंभी भगवान बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केल्यानंतर लेखक अर्जुन वाघमारे व कांताबाई वाघमारे यांच्या मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला। अर्जुन वाघमारे यांचं वादळ या आत्मकथनाचं नुकतंच प्रकाशन संपन्न झालं। पीपल्स कॉलेज नांदेड येथे शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले अर्जुन वाघमारे यांचं हे आत्मकथन आहे। आपल्या जीवनातील विविध प्रसंगांतून त्यांनी आपल्या समाजाचं, आपल्या समूहाचं, आपल्या महाविद्यालयाचं चित्र वादळ या आत्मकथनातून त्यांनी रेखाटण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। अतोनात दारिद्र्य आणि त्याच्यातून वाट काढणारी त्यांची जिद्द आणि या जिद्दीला त्यांनी जोड दिली होती ती शिक्षणाची, आणि म्हणून शिक्षणाच्या बळावर एक गरीब दलित कुटुंबात जन्मलेला मुलगा आपल्या कुटुंबियांचं, आपल्या आप्तेष्टांचं जीवन कसं सावरून घेण्याचा प्रयत्न करतो याचं प्रामाणिक चित्रण वादळमध्ये आलेलं आहे। दलित आत्मकथनांचा एक मोठा प्रवाह आपल्याकडे 70च्या दशकापासून सुरू झाला आणि आमचं जगणं हेच आमचं साहित्य असं या वाङ्मय प्रवाहाने सांगायला सुरुवात केली। आणि म्हणून वाङ्मयाचे जे पारंपरिक निकष होते की त्याच्यामध्ये सौंदर्य असलं पाहिजे, त्याच्यामध्ये माधुर्य असलं पाहिजे, यापेक्षाही जीवन कसं उद्ध्वस्त असतं, जीवन कसं वादळी असतं, या वास्तवाला दलित आत्मकथनाने वाट करून दिली। मला वाटतं वादळ देखील ते त्याच परंपरेतलं आहे। वादळ वाचून आपलं रंजन होत नाही तर आपण अस्वस्थ होतो। व्यवस्थेनं लादलेलं हे दारिद्र्य, व्यवस्थेनं लादलेलं हे जातीयतेचा शाप, यामुळं एका नितळ संवेदनशील माणसाचं, त्याच्या भोवतीच्या माणसांचं आयुष्य कसं करपून जातं, तरी देखील बाबासाहेब आंबेडकरांचा जो धगधगता विचार आहे तो या संघर्षात उभं राहण्याचं बळ कसं देतो याचं चित्रण देखील अर्जुन वाघमारे या लेखकानं केलेलं आहे। त्यांचं निवेदन अनेक ठिकाणी थोडंसं विस्कळीत जरी असलं तरी त्यांचं भावनिक आणि मानसिक पातळीवर तर त्यांचा जो संघर्ष आहे ते संघर्ष त्यांनी व्यक्त केलेला आहे। मला असं वाटतं की अर्जुन वाघमारे यांच्या जीवनातील वादळांचं जसं हे पुस्तक आहे तसं अर्जुन वाघमारे स्वतः एक वादळ आहेत, तर त्यांचंही हे कथन आहे असं मला वाटतं। या निमित्तानं एका ज्येष्ठ लेखकाचं इथं प्रकाशन झालं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशी मी कामना करतो। हे पुस्तक खरोखर एक मराठी साहित्यातलं एक अभिनव अशा प्रकारचं पुस्तक आहे। आपण अगदी वेगळ्या जगात आहोत असं ते पुस्तक वाचताना वाटतं। आणि तिथं ग्रामीण भागातले, विशेषतः म्हणजे दलितांच्या वस्तीतले किंवा दलितांना जे वेगवेगळ्या प्रकारचे त्रास सहन करावे लागतात त्याचं एक अप्रतिम अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी आढळतं। मराठी साहित्यात अशा प्रकारचं वाङ्मयाचा हा जो प्रकार इतक्या म्हणजे व्यवस्थितपणाने हाताळणारं हे मला वाटतं की पहिलंच पुस्तक असावं। आणि मराठी भाषेच्या दृष्टीनं, मराठी साहित्याच्या दृष्टीनं आणि जीवनाचा अनुभव आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याचं इतकं चांगलं वर्णन मला वाटतं एखाद्याच पुस्तकामध्ये मराठी साहित्यात असावं। मी ज्यावेळी जन्मलो तेव्हापासूनच माझ्या जीवनामध्ये संघर्ष सारखा चालूच आहे। आणि त्या संघर्षाला तोंड देत देत ज्या गावी शाळा नव्हती त्या गावी शाळा सुरुवात झाली, आणि तीही म्हणजे माझ्यापासूनच। तेव्हाच म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा आली आणि एका चांगल्या शिक्षकाकडून आम्ही घडत गेलो, आणि तिथून मग लागलीच गाव सोडून दुसऱ्या गावी आम्ही स्थायिक झालो, आणि तिथं 4थी पासून पुढचं शिक्षण घेतलं। तिथं मात्र बऱ्याचशा जातीयतेच्या टकरी द्याव्या लागल्या। 4थीला पास झाल्यानंतर ज्यावेळी मी मारुतीच्या पारावर नारळ फोडण्याच्या उद्देशाने गेलो त्यावेळेस मला तिथल्या पोलीस पटलाच्या एका गुंडाने मला माझ्या थालीला लात मारून माझी थाली उधळून लावली, आणि तेव्हा ते मी वर का म्हणजे याच्यावर आपल्या ओट्यावर का गेलो ह्यासाठी त्यांनी म्हणजे माझ्यावर वाटेल तेवढ्या म्हणजे शिव्या दिल्या। मला भरपूर राग आला, पण नाविलाज झाला। पण तेव्हापासूनच मी असं मनोगत व्यक्त केलं किंवा विचार व्यक्त केला की जे काही घडत आहे ते चुकीचं घडत आहे, त्यामुळे मी तेव्हापासूनच ह्या सर्व गोष्टी घडत गेल्या त्या मी टिपण करून ठेवत गेलो। तारीख, वार, वेळ आणि स्थळ हे मी लिहून घेतल्यानंतरच मी पुढं म्हणजे त्याचा आतापर्यंत मला उपयोग झाला।
तर ह्याच्याशिवाय माझं म्हणजे जीवनच संघर्षमय झालं. त्याच्यामुळे मला अनेक गोष्टी म्हणजे तोंड द्याव्या लागल्यात आणि कॉलेज जीवनातही तेच करावं लागलं आणि नोकरीमध्येही तेच मला अनुभव आला. आणि इथल्या ब्राह्मणशाहीनी बरंचसं म्हणजे पिचून खाण्याचा प्रयत्न केला आणि बहुसंख्याक लोकांना म्हणजे त्यांनी अतिशय म्हणजे आमच्या सगळ्यांना त्रास देण्याचीच भूमिका बजावलेली आहे. जी प्राध्यापक उच्चवर्णीय मंडळी संबोधले जाते त्यांच्याकडूनच अनेक प्रकारचे अन्याय लोकांवर झालेले तेही मला पाहत नव्हते आणि मी त्यांना प्रतिसाद कसा देत गेलो, त्यांना मी विरोध कसा करत गेलो, आता काय सांगू. ही मी पुस्तकामध्ये नमूद केलेली बाब आहे. नांदेडच्या पीपल्स कॉलेजमधील शिक्षकेतर कर्मचारी अर्जुन वाघमारे यांच्या वादळ या आत्मकथनाचा आज प्रकाशन समारंभ होत आहे. अर्जुन वाघमारे यांचं व्यक्तिमत्वच वादळी स्वरूपाचं होतं. त्यांनी आपल्या घराला देखील वादळ हेच नाव दिलेलं होतं आणि त्यांचं इथल्या विषमतावादी समाजव्यवस्थेशी टक्कर देत तयार झालेलं जे वादळी व्यक्तिमत्व आहे त्या वादळी व्यक्तिमत्वाची आत्मकथा आज लोकांच्या समोर येते आहे. ही जी आत्मकथा आहे ही आत्मकथा भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या विषमतावादी जाती व्यवस्थेत ग्रामीण भागामध्ये ज्यांच्यावरती अस्पृश्यतेचा शिक्का मारला अशा कुटुंबामध्ये जन्माला आलेला एक गरीब कुटुंबातला अर्जुन नावाचा व्यक्ती पुढे प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत दारिद्र्याशी भुकेशी आणि इथल्या जातीयवादाशी संघर्ष करत करत उच्च शिक्षण घेतो आणि पीपल्स महाविद्यालयासारख्या महाविद्यालयामध्ये नोकरीला जातो आणि तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करतो. या व्यक्तिमत्वाने दिलेल्या संघर्षाचं चित्रण तर या आत्मकथनामध्ये होतच, परंतु या आत्मकथनामध्ये इथल्या विषमतावादी व्यवस्थेला नकार आहे, शोषण व्यवस्थेला नकार आहे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू या आत्मकथनातून प्रकट होतात. त्या पैलूंच्या मध्ये हे प्रेमळ व्यक्तिमत्व आहे, कधी कधी टोकाची भूमिका घेणारं आहे, अनेक नाती जपणारं व्यक्तिमत्व आहे, अनेकांना मदत करणारं, सामाजिक जाणीवा बाळगणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आणि नैसर्गिक आपत्ती, वेगवेगळ्या स्वरूपाचे आजार अशा स्वरूपाच्या कितीतरी संकटांना त्यांनी त्यावर मात केली आणि आपलं जीवन यशस्वी केलेलं आहे. एका यशस्वी जीवनाची वाटचाल वादळ या आत्मकथनातून प्रत्ययाला येते. मी प्राध्यापक डॉक्टर अशोक कुमार दवणे, शब्ददान प्रकाशनाचा प्रकाशक. 1991 पासून शब्ददान प्रकाशन संस्था चालवत असतो. या प्रकाशनाच्या माध्यमातून आजपर्यंत 945च्या वर पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे. एकंदरीत आज लेखक अर्जुन वाघमारे यांचा जो आत्मकथनांचा भाग आहे, आत्मकथन आहे, त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे वादळ. या वादळ पुस्तकाचं आज रोजी प्रकाशन होतो, ही एक आनंदाची गोष्ट आहे. यापुढेही जे लेखक तळागाळात असतील, रंजले गांजले असतील, अप्रकाशित असतील, त्यांना प्रकाशित करून उजेडात आणण्याचं काम मी सतत करत राहील एवढी ग्वाही देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय हिंद, जय भारत. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आरक्षित जागेचे राज्य सरकारने अधिकृतरित्या भूमिपूजन करावे, या संविधानवादी नागरिकांच्या वतीने सुरू झालेल्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापले आहे। हे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे करण्यात येत असून आंदोलनाचे नेतृत्व समितीचे समन्वयक शैलेंद्र मोरे, नीताताई अडसुडे, दीपक गायकवाड, राजाभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी त्या स्मारकाची जागा
त्या जागेचा झोन 2017मध्ये महापालिकेच्या DP प्लॅनमध्ये हा बदलला गेला आणि त्या ठिकाणी व्यावसायिक झोन टाकण्यात आला. 2017मध्ये महापालिकेमध्ये जे नगरसेवक होते, मग ते भाजपाच्या महायुतीमधून निवडून गेलेले काही समाजातील पण नगरसेवक होते, त्यावेळेस त्या ठिकाणी 2017ला आत्ताच भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे विरोध झाला नाही. त्यावेळेस जर समाजाला ही बाब कळाली असती तर आज या ठिकाणी अशा प्रकारे आंदोलन करायची वेळ आज समाजाला आली नसती. 2017मध्ये ही बाब समाजापुढे आणली गेली नाही, लपून ठेवण्यात आली. त्या ठिकाणी काय झालं काय नाही हे त्यांनाच माहिती आहे. आज काही वर्षानंतर हा घोटाळा हे जे प्रकरण आहे हे बाहेर आलं आणि समाजाला हळूहळू कळत गेलं आणि एक मोठं आंदोलन 7 फेब्रुवारी रोजी रमाई जयंतीच्या दिवशी त्या विषयावर त्या स्मारकाच्या जागेच्या संदर्भात एक मोठं आंदोलन या ठिकाणी पुण्यामध्ये त्या गोडाई चौकामध्ये झालं. 7 फेब्रुवारी ते 15 ऑगस्ट विविध 3 आंदोलनं झाली. 15 ऑगस्टला जे आंदोलन झालं ते आंदोलन मूक आंदोलन ठेवण्यात आलं. त्या मूक आंदोलनामध्ये सरकारच्या विरोधात कोणतीही घोषणा देण्यास बंदी घातली गेली. कुणी आवाज करायचा नाही, कुणी घोषणा द्यायच्या नाही, कुणी मीडियाला बाईट द्यायची नाही, वैयक्तिक व्हिडिओ कुणी व्हायरल करायचे नाही, अशा प्रकारच्या सूचना त्यावेळेस त्या समितीने घालून दिल्या होत्या. वास्तविकता त्या दिवशी ते आंदोलन झालं थोडंसं खटकलंही होतं, पण नंतर आंदोलन संपल्यावर आम्हाला काही भूमिका त्यांची स्पष्ट झाली की ही सर्व ही आंदोलनं आहेत ही पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या सांगण्यावरून आणि ते सांगतील त्याप्रमाणेच झालेली आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की आता आम्ही यांच्याबरोबर या समितीत काम करू शकत नाही. 15 ऑगस्ट ते आज 30 ऑक्टोबर आजपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या जागेचा अध्यादेश पारित केलेला नाही की काढलेला नाही. ही एक समाजाची फसवणूक या सरकारमधील मुख्यमंत्री आणि अनेक जणांनी केलेली आहे. यामध्ये समाजातीलही काही लोक आहेत. मला एवढंच सांगायचं या ठिकाणी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही वेळोवेळी शब्द दिलेला आहे. 15 ऑगस्टच्या आंदोलनात सुद्धा तुम्ही मुरलीधर मोहोळ यांच्याकडून एक फोन ऐकवला गेला आणि त्या फोनवर ते आंदोलन ते स्टॉप झालं आणि समाजाला असं सांगितलं गेलं त्या फोनच्या माध्यमातून की आता हा फोन झाला, आता ती जागा तुम्हाला मिळणार, आता यापुढे भविष्यात तुम्हाला आंदोलन करण्याची आंबेडकरी समाजाला त्या जागेच्या संदर्भात आंदोलन करण्याची गरज पडणार नाही, असा एक समाजामध्ये एक संदेश त्या ठिकाणी गेला आणि समाज तो आलेला समुदाय होता 15 ऑगस्टला तो त्या ठिकाणी परत गेला. प्रामाणिक लोक जे आम्हाला कळलंय, आम्ही त्यातनं बाहेर पडलोय. अनेक विविध पक्ष संघटनाचे सर्व प्रमुख नेते, कार्यकर्ते, जनता, समाज सगळेजण आम्ही समाजाला आवाहन केलंय की आंदोलन समाजाचं आहे, कोणत्या पक्ष संघटनेचं नाहीये. एक समाज म्हणून आणि बाबासाहेबांप्रती तुमचं कर्तव्य म्हणून तुम्ही या आंदोलनात सहभागी व्हायचंय आणि जोपर्यंत ती जागा मुख्यमंत्री फडणवीस त्याचा अध्यादेश काढणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, हा आम्ही या ठिकाणी निश्चय केलेला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने राज्य संघटक DN दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जिल्ह्यात जिल्हा परिषदेची अनुसूचित जातीचे आरक्षित 7ही जागेवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी ॲडव्होकेट लक्ष्मण बनसोडे, उत्तम मावळे, जयप्रकाश शिंगोली, निवृत्ती हत्तीअंबेरे, अध्यक्ष भगवान कांबळे, सुकेसिनी गोदने, कैलास दाभाडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नथुराम से पूछो तलवार चलाना है तो छत्रपति शिवाजी महाराज से पूछो और संविधान लिखना है तो मेरे बाबा साहब आंबेडकर से पूछो. मेरे बाबा साहब आंबेडकर जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महिलांना शिक्षणाचे दार खुले करून देणारे क्रांतिबा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, दीनदलितांचे कैवारी विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, राजमाता अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ,
माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, संत कबीर, संत गाडगे महाराज, संत तुकाराम महाराज, संत सैनानी या सर्व महामानवांना आणि संतांना विनम्र अभिवादन करून आजच्या या महत्त्वपूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा परभणी आणि पूर्ण तालुक्यातले सर्व तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी यांची एक महत्त्वपूर्ण सावली या ठिकाणी बैठक संपन्न होत आहे। आज या ठिकाणी 1 नोव्हेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची महत्त्वपूर्ण बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि ह्या बैठकीचा जो मुख्य उद्देश आहे, होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुकीच्या संदर्भात आहे। आता जिल्हा परिषदचे जे आरक्षण सुटलेलं आहे त्या ठिकाणी 7 अनुसूचित जातीसाठी आरक्षण सुटलेलं आहे आणि ह्या 7ही जागा आठवले गट त्या ठिकाणी आपले 7 उमेदवार उभे करणार आहे आणि ही जी लढाई आहे ती बाकीच्या लोकांना सुद्धा आठवले गटाची काय ताकद आहे हे आम्हाला जिल्ह्यात दाखवून द्यायचे असल्यामुळे आजची प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि नंतरच्या काळामध्ये आताच आमच्या काही पदाधिकाऱ्यांना सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवाराला कशा पद्धतीने बळ देता येईल त्याची पाठीमागे राहण्यासाठी सर्व समाजाच्या लोकांना कसं आपल्यासोबत घेता येईल अशा भूमिका आमची जी आहे ती आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून सर्व आमच्या पक्षाची ताकद दाखवून देऊन आमच्यासोबत बरेचसे काही अजून मित्रपक्ष येणार आहेत त्यांना सुद्धा आम्ही सोबत घेऊन, परंतु आम्हाला ही निवडणूक आमची जी ताकद आहे, आम्हाला जर कोणी विचारतं असो आता नसतो, आम्हाला कोणाची काही गरज नाही, परंतु रिपब्लिकन पार्टी आपल्याला बाबासाहेबांच्या विचाराचा पक्ष असल्यामुळे आम्हाला आमच्या पक्षाची ताकद या जिल्ह्यामध्ये दाखवून द्यायची आहे। मग त्याच्यामध्ये कोणाचं नुकसान होईल आणि कोणाचा फायदा होईल याचे आम्हाला काही घेणं देणं नाही, अशी या ठिकाणी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आणि 7ही ठिकाणी जे काही राखीव गट आहेत त्यामध्ये 7ही ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आपले उमेदवार जारी करणार, उभे करणार आहे। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।